नमस्कार, मी अमोल पाटील. नमस्कार, मी क्षितिज भालेराव. नमस्कार, मी शरद जाधव. विद्यार्थी मित्रांनो, IBPS क्लरिकलचा प्रिलिम्सचा निकाल लागलाय, जो की म्हणू शकतो आपण की अनएक्सपेक्टेड निकाल होता. कारण की रनिंग बॅचेस ज्या विद्यार्थ्यांच्या चालू आहेत, 2 किंवा 3 महिन्यांची बॅच झालेली आहे आणि झालेल्या सिलेबसवरही आपल्या क्लासेसच्या म्हणजे संकल्प एज्युकेशनच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रिलिम्सचे निकाल आलेले आहेत आणि ते विद्यार्थी बॅच चालू असतानाच मेन्स अटेंड करणार आहेत. तर या मेन्ससाठी आपल्याकडे खूप कमी दिवस उरलेले आहेत. 21 तारखेला आपल्याजवळ निकाल आलाय, 22 तारखेत आज आपण आहेत, 29 तारखेला आपला पेपर आहे. तर मिनिमम आपल्याकडे 7 ते 8 दिवसाचाच वेळ आहे. तर त्या वेळेमध्ये आपल्याला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस या सगळ्याच विषयाचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी टीम संकल्प एज्युकेशन या व्हिडिओमध्ये आम्ही तिघं आहेत, पण यामध्ये क्षितिज सर, शरद सर, अमित पाटील सर, आपले आतिश शिंदे सर आणि शंकर सर हे सगळेच जण आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून आम्ही संध्याकाळच्या 6च्या नंतर रात्री 11 पर्यंत आमचा शेड्यूल काय असेल ते सांगणार. त्यानंतर अमित पाटील सर क्वांटसाठी, त्यानंतर आतिश शिंदे सर जनरल अवेअरनेससाठी आणि शंकर सर आपल्याला रिझनिंगसाठी. ह्या तिन्ही फॅकल्टी आपल्याला युट्यूबच्या वेगळ्या टायमिंग मध्ये पण भेटणार आहेत. तर या 6ही फॅकल्टी कडून म्हणजेच टीम संकल्प एज्युकेशन कडून आपल्याला जेही या मेन्ससाठी भेटणारं क्वालिटी कंटेंट आहे त्याचा बिलकुल फायदा घ्यायचा आहे. कुठलंही लेक्चर मिस करायचं नाही. दुसऱ्या कुठल्याही आपल्याला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज नाही. त्यामुळे ही खंबीर टीम आपल्या सोबत आपल्यासाठी पुढचे 7 ते 8 दिवस पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन लेक्चर, ऑफलाईन गायडन्स पाहिजे त्या टाइमला सकाळी 7 ते रात्री 10-11 पर्यंत आपल्याला ते गायडन्ससाठी, काउन्सिलिंगसाठी आपल्या क्लासला अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला या आम्ही अनाउन्स करत असलेल्या बॅचचा सोबत दुसऱ्या पण युट्यूब लेक्चरच्या जे संकल्प टीम आपल्या संकल्प एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर घेणार आहे त्याचा नक्की फायदा घ्यायचा आहे. कारण की विद्यार्थी म्हणून आम्ही कुठून शिकतोय, काय शिकतोय यापेक्षा आम्हाला काय भेटते, आमच्या पदरात काय पडते, आम्हाला जॉब लागणार आहे का यावर्षी, तो मग कोणाच्याही कंटेंट मधून भेटो, तो आम्हाला जॉब लागणं महत्वाचं आहे. आणि टीचर हा पार्ट आपल्याला त्याच दृष्टीने बघितला पाहिजे की आम्हाला जॉब भेटतोय, आम्हाला 1 मार्क ह्याच्याकडून भेटला का त्याच्याकडून भेटला, तो भेटणं गरजेचं आहे. आमच्या दृष्टीनं महत्वाचं हे आहे की तुम्ही 6 महिन्यात, वर्षभरात इथून जॉब घेऊन लवकरात लवकर आपल्या आयुष्याचे स्वप्न जगण्यासाठी सुरुवात करावी. आणि या स्वप्नांची सुरुवात करण्यासाठी आपल्याला उद्या रविवारपासून काही सेशन्स, युट्यूब फ्री सेशन्सचा आपल्याला आपण अरेंजमेंट करतोय तुमच्यासाठी. त्या बाबतीत हा व्हिडिओ आहे. पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला या सगळ्या बाबतीत बघायचे. मी फक्त 2 मिनिट याच्यामध्ये घेईल IBPS क्लरिकल मेन्सच्या बाबतीत. त्यानंतर शरद जाधव सर हे आपल्याला क्वांटच्या बाबतीत ते काय घेणार आहेत 7 दिवस. त्यानंतर इंग्लिशमध्ये क्षितिज भालेराव सर, ज्यांचा आउट ऑफ स्कोर आहे सगळ्याच प्रिलिम्स मेन्स मध्ये म्हणू शकतो आपण, तर ते आपल्याला इंग्लिशमध्ये पुढचे 7 दिवस काय घेणार ते सांगणार. रिझनिंगच्या बाबतीत मी प्रॅक्टिस कोणती करून घेणार आहे या बाबतीत पण सांगणार आहे. तर जास्त लेंदी व्हिडिओ असणार नाहीये आणि आपल्याला या सोबत बाकी सगळ्याच ऍक्टिव्हिटीला पण त्याच पद्धतीनं फेस करायचं आहे आणि त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी पण अटेंड करायच्या आहेत. तर हे आपला लॉजिकल इंग्लिश क्वांटचा पार्ट आपला IBPS क्लरिकल मेन्स साठी चालू होतोय फ्री युट्यूब लेक्चरचा. त्यामध्ये आपण बघत असताना जे ऍड आलेली होती आपली IBPS क्लरिकलची, त्या ऍड मध्ये आपल्याला ऑगस्ट पासून जो पार्ट रजिस्ट्रेशनचा चालू झालाय तो टिल आपण ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे, जी की नोव्हेंबर 2025 मध्ये आपली मेन्स एक्झाम आहे. त्या मेन्सला आपल्याला खूप पॉझिटिव्हली पुढे जायचंय. सोबत आपल्याला प्रिलिम्सचा हा पॅटर्न आपण ऑलरेडी क्रॅक केलेला आहे, त्याच्यात काही डाऊट नाहीये. मेन्ससाठी आपल्याला जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन्स 50 मार्क्ससाठी सेक्शनल टायमिंग अलॉट केलेला आहे प्रत्येक सेक्शनसाठी. जनरल इंग्लिश लँग्वेजचा सब्जेक्ट जर बघितला तर 40 क्वेश्चन्स 40 मार्क्ससाठी आपल्याला 35 मिनिट्स अलॉटेड आहेत. रिझनिंग ॲबिलिटी मध्ये आपल्याला 40 क्वेश्चन, नंबर ऑफ मार्क्स जर बघितलं तर 60 आहेत. आपल्याला वेटेज वाईज बघितलं तर सगळ्यात जास्त मार्क इंग्लिशला दिसत आहेत, रिझनिंगला दिसत आहेत. त्या पाठोपाठ क्वांट मध्ये आपल्याला 35 क्वेश्चन्स 50 मार्क्ससाठी आणि 30 मिनिटाचा हा वेळ, असं एकूण 155 क्वेश्चन्स आणि 2 तासाचा वेळ या मेन्ससाठी आपल्याला मिळणार आहे. पुढे येत असताना आपल्याला या महाराष्ट्रासाठी आपण महाराष्ट्रामधून अप्लाय केलाय, भरपूर सारे विद्यार्थी अदर स्टेटमध्ये पण अप्लाय केलेले असतील, पण या नोटिफिकेशन सोबत आलेल्या रिक्रुटमेंटच्या आकड्याकडे बघितलं 1117, तर त्यापेक्षा हा आकडा खूप मोठा आहे. कालच आकाश सरांनी एका सेशन मध्ये सांगितलं होतं की 2016 नंतर IBPS क्लरिकल साठी ही आलेली सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट आहे. त्यामुळे आपले चान्सेस हे खूप जास्त असले पाहिजे. हे आपल्या प्रिलिम्सच्या निकालावरूनच कळते आपल्याला, कारण की प्रिलिम्सचा नवीन विद्यार्थ्यांचा येण्याचा रिझल्ट जर इतक्या जास्त प्रमाणातला आहे त्याचा अर्थ कुठेतरी कट ऑफही कमी लागलाय. त्याचा
हा इफेक्ट होण्यामागचा रिझन जर बघितलं तर वाढलेल्या वॅकन्सीच असणार आहे. त्यामुळे आपल्याला चान्सेस हे खूप जास्त आहेत जॉबला जाण्यासाठी. यापुढं यामध्ये आपल्याला पूर्ण 5 तास नॉन स्टॉप या पद्धतीने आपल्याला क्वांट, इंग्लिश आणि रिझनिंग हा पार्ट आपण 23 नोव्हेंबर म्हणजेच उद्या रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून स्टार्ट करतोय. ज्यामध्ये आपल्याला फ्री युट्यूब लेक्चर्स असणार आहे. शरद जाधव सर संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये क्वांटचा पार्ट घेतील. त्यानंतर रिझनिंगचा पार्ट मी 8 ते 9:30 या वेळेत घेईल. IBPS PO मेन्स पासून हा सगळा पार्ट रात्रीच्या लेक्चर्सचा जो स्टार्ट केला होता क्षितिज भालेराव सरांनी, त्यांनी तो त्यांचा टाइम राखून ठेवलाय. 9:30 ते रात्री 11 पर्यंत ते तुम्हाला इथेच क्लासवर युट्यूब लेक्चरसाठी अवेलेबल असतील. तर ह्या पद्धतीने हा आपला शेड्यूल असणार आहे. 5 दिवसांचा शेड्यूल आहे मित्रांनो. बिंदास हे सगळेच्या सगळे लेक्चर याही प्लॅटफॉर्मचे आणि आपल्या या फॅकल्टीच्या सोबत अमित सर, आतिश सर, शंकर सर यांचे जेवढेही लेक्चर होणार आहेत ते सगळे आपल्याला अटेंड करायचे आहेत. आपला उद्देश जॉब लागणं हा असला पाहिजे. यापुढे शरद जाधव सर हे क्वांटच्या बाबतीत सांगतील की ते कोणत्या पद्धतीने लेक्चर 5 दिवसासाठी घेणार आहेत आणि त्यानंतर रिझनिंग आणि इंग्लिश या पद्धतीने पार्ट असणार आहे. यानंतर शरद सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले सर्वांचं अभिनंदन. जास्तीत जास्त विद्यार्थी यावेळेस आपल्या बॅचचे सुद्धा आणि बाहेरचे सुद्धा विद्यार्थी पास झालेले आणि भरभराटून जो आपण ग्रुप बनवला त्यामध्ये सर्वजण त्यामध्ये आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वांट घेताना आपण खूप वर्षानंतर आता सुरुवात केलेली आहे आपला आणि क्वांटची भीती वाटत आहे. क्वांट कशा प्रकारे घेणार, काय करणार, काय नाही. आता आपल्याकडे कमी दिवस आहे, 7 दिवसामध्ये क्वांटची कशी तयारी करायची. तर भैया टेन्शन घ्यायचं नाही. का आपण प्री पास करून आलो म्हणजे आपलं मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश चांगलं आहे. त्यामुळे आपण प्री पास केली, उगाच आपण प्री पास केली असं आलेलो नाही. तर आपल्याला फक्त जे वर सगळ्यात जास्त भर द्या. त्यासाठी आतिश शिंदे सर आहे, ते तुम्हाला जेच्या ऍक्टिव्हिटी क्विज सर्व सांगतील. आणि मॅथ्स बद्दल सांगताना बघा, मॅथ्स बद्दल सांगताना आपण काय काय करणार. तर सगळ्यात पहिले लास्ट टाइमचा पॅटर्न कसा होता तो समजून घेणं गरजेचं आहे. लास्ट मेन्स मध्ये जर पॅटर्न बघितला असेल तर आपल्याला बेसिक आलं होतं 10 मार्काला. इथं क्वाड्रेटिक इक्वेशन झालं होतं एकदम अवघड. IBPS PO ला जे येतात ते तशा व्हेरिएबल टाइप काही नव्हतं, सिंपल क्वाड्रेटिक इक्वेशन आले होते. अप्रॉक्सिमेट आले 10. जर आपण तो विचार केला तर हा 10 मार्क तुमचे काल पण पक्के होते, आज पण पक्के आणि उद्याही पक्के राहणार, म्हणून आपली प्री पास आहे. त्यानंतर जर बघितलं DI तर DI 2 आले होते. एक पाय चार्टचा आणि एक मिक्स DI आणि पाय चार्टचा थोडासा लेंदी होता. तर लेंदी DI म्हणजे व्हॅल्यू पुट करायचे, ते पण घेणार. एक आलं होतं केसलेट DI, त्यानंतर डाटा सफिशियन्सी आणि वर्ड प्रॉब्लेम. जर आपण या सर्वांचा सर्वांगीण विचार केला तर माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही बेसिक तुमचं पक्क आहे, बरोबर. DI बरोबर आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपला वर्ड प्रॉब्लेम आणि डाटा सफिशियन्सी. हे वर्ड प्रॉब्लेम आला तर डाटा सफिशियन्सी आपल्याला जमणार म्हणजे जमणार. तर यासाठी प्रॅक्टिससाठी आपण संडे आणि मंडे वर्ड प्रॉब्लेम जे चॅप्टर तुमचे झालेले असेल त्या प्रत्येक चॅप्टरची प्रॅक्टिस विथ त्याच्यावर डाटा सफिशियन्सी कशा प्रकारे विचारणार, क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 कशा प्रकारे विचारणार याची आपण प्रॅक्टिस युट्यूबद्वारे करून घेणार. त्यानंतर ट्यूजडेला 25 तारखेला आपण स्पेशल तुम्हाला मी ग्रुप सांगा संकल्पचा ABD संकल्प या ग्रुपला जॉईन व्हायचं. तुम्हाला मी 1 दिवस पहिले DI ची शीट देणार. का बरं, DI डायरेक्ट इथं सोडवणं मुश्किल आहे ना. मी DI ची शीट पाठवून ती शीट सर्वांनी सॉल्व्ह करायचं आणि त्याचं अनालिसिस आपण करणार ट्यूजडेला. आणि वेडनेसडेला आपण मेमरी बेस पेपर घेणार, जो गेल्या वर्षी पेपर आला होता तो मेमरी बेस. अशा पद्धतीने आपण पूर्ण आपली बॅच मध्ये आपलं 4 दिवसामध्ये शेड्यूल मध्ये आपण कंप्लीट करून घेणार. सर्वांना खूप मोठा आणि चांगला मौका भेटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या यशामध्ये संकल्पचा नेहमी वाटा असलेला आहे. यावेळेस पण तुमच्या यशामध्ये संकल्प एज्युकेशनच्या पूर्ण टीमचा हा खरीचा वाटा पाहिजे. यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. सर्वांना म्हणा ही बॅच लाईव्ह करा, का लाईव्ह मध्ये जे होणार ते कुठंच होणार नाही. यानंतर आपलं पुढचं स्ट्रॅटेजी सांगणार आहे क्षितिज सर सांगते इंग्लिशचा पॅटर्न कसा होता, काय होता. क्षितिज सरला बोलवतो. चला सर. तर इंग्लिशच्या सरांची खूप वाईट सवय अशी असते की स्पॉट द एरर ते खूप लवकर करतात. तर पवन सरांनी लिहिलंय, आमच्याकडे पवन सर कामाला आहेत, त्यांनी लिहिलं होतं, त्याला मी पेपर करून टाकतो. आदतचे मजबूर, स्पॉट द एरर्स. तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे स्पॉट द एरर्स जे आहे ते खूप महत्वाचा पार्ट आहे इंग्लिशमध्ये. इंग्लिशचा पॅटर्न हा कसा असतो हे आपण 1 सेकंदात बघूयात. नेक्स्ट. ओके, बघा मित्रांनो, तर 35 मिनिटं आपल्याकडे आहेत. 35 मिनिटात आपल्याला 40 क्वेश्चन्स जे आहे ते सॉल्व्ह करायचे आहेत. 40 मार्क्सचं जे आहे ते SBI क्लर्कची मेन्सची एक्झाम असते, सगळ्यांना माहिती आहे. तर पेपर मध्ये क्वेश्चन्स कोणत्या कोणत्या टाईपचे असतात. तर 1 किंवा 2 रीडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, एक थोडासा मॉडरेट असतो, एक डिफिकल्ट असतो. तर एकदा तुम्ही ग्लिम्स घेतली त्या RCची तर तेवढं तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे
की हा मला इझी वाटतोय किंवा मॉडरेट वाटतोय. तर ते सिलेक्शन जे आहे तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड तेवढं तुम्हाला शार्प ठेवायचं की हाच मला आधी घ्यायचा आहे. प्रीमध्ये मी नेहमी सांगतो की आरसी शेवटी घेतला तर चालतो. मेन्समध्ये इझी आरसी तुम्ही आधी घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. अजून कुठले क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील मेन्समध्ये? मॅच द कॉलम्सचे प्रश्न येऊ शकतात. सेंटेन्स रिअरेंजमेंट पॅराजंबल येऊ शकतं. वर्ड युसेज येऊ शकतं. वर्ड स्वॉप येऊ शकतं. पिलर्स क्लोज टेस्ट येऊ शकतात. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट येऊ शकतं आणि ऑब्व्हियसली स्पॉट देअर्सचे प्रश्न येऊ शकतात. आता सध्याला जी एसबीआय क्लर्कची मीन झाली त्यात असे क्वेश्चन्स आले का? तर हो, असे क्वेश्चन्स आले. इनफॅक्ट जर आपण एसबीआय क्लर्क मेनसाठी जे आहे आपण जे आहे सेशन्स घेतले ते ऑफलाईन सेशन्स, त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की जे वर्ड्स आपण सेशनमध्ये घेतले एग्रेगियस वगैरे, तर हे सुद्धा वर्ड्स तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळेल, एसबीआय क्लर्कच्या मीन्स मध्ये बघायला मिळाले आहे. आणि आपण एक ह्युमन माइंडशी संबंधित एसबीआय क्लर्कच्या मीन्स मध्ये पॅसेज घेतला होता, तो सुद्धा एसबीआय क्लर्कच्या मीन्स मध्ये आलेला आहे. ठीक आहे, डिट्टो आला असं मी म्हणत नाही, पण ह्युमन माइंडवरच आला होता. तर प्रिव्हियस इयर्स पेपर करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं, बरोबर. तर आयबीपीएस क्लर्कची मेन्स जी आहे आता त्याला सुद्धा सेमच पॅटर्न आहे, एसबीआय क्लर्क मेन्स सारखाच पॅटर्न आहे. 35 मिनिटं 40 क्वेश्चन 40 मार्क्स आहे. ठीक आहे, तर याची पूर्ण प्रॅक्टिस जी आहे आपण पुढच्या 5 दिवसात जे तुमच्याकडनं करून घेणार आहे. रोज एक मेन्स लेवलचा, हार्ड लेवलचा एक आरसी आणि एक टॉपिक याच्यातला एक टॉपिक रोज कव्हर करायचा. मी ट्राय करेन की सगळ्या टाईपचे क्वेश्चन जे आहे पुढच्या 5 दिवसामध्ये कव्हर व्हायला पाहिजे. आणि तुमच्या साईडून आणखी काय करायचं आहे ते मी युट्यूब लेक्चरमध्ये सांगेलच. तुम्ही काउन्सिलिंगला पण जेव्हा याल माझ्याकडे तेव्हा तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, तुम्ही कुठली ऍक्टिव्हिटी पुढच्या 5-6 दिवसात केली पाहिजे, जसं की क्विज देणं असेल किंवा मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं असेल आणि त्याचं अनालिसिस माझ्याकडनं करून घेणं असेल, हे पुढच्या 5-6 दिवस करणं खूप जास्त आवश्यक आहे. तर न चुकता संध्याकाळी 6 ते रात्री 11 जी आहे तुम्हाला आयबीपीएस क्लर्क मेन्सची तयारी जी आहे ती पूर्णपणे डिवोटेडली डेडिकेटेडली करायची आहे. पुढचा पार्ट मी हँड ओव्हर करतो अमोल सर. थँक्यू सर. या अगोदर आपल्याला शरद सरांनी सांगितलं की कॉन्टच्या बाबतीत ते पुढचे 7-1 दिवस काय करणार आहेत. त्यानंतर क्षितिज सरांनी इंग्लिशच्या बाबतीत सांगितलं की 5 दिवस आपल्याला सेशनमध्ये काय घ्यायचंय. रिझनिंगच्या पार्टमध्ये येत असताना आयबीपीएस क्लर्क मेन्सचा मी 7 डेज स्टडी प्लॅन हा स्ट्रॅटर्जी प्लॅनचा एक व्हिडिओ थोड्या वेळा आधीच पोस्ट केलाय. त्यामध्ये पण सांगितलं की इम्पॉर्टंट पार्ट काय असला पाहिजे. तर त्या दृष्टीनं रिझनिंगच्या सेक्शनमध्ये आपण लॉजिकल रिझनिंगच्या सेक्शनमध्ये मेन्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं मेमरी बेस्ड पेपर मी सांगितलेत ऑलरेडी सॉल्व्ह करायला. तर मेमरी बेस्ड पेपर पैकी बऱ्यापैकी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील 2022, 23 आणि 24 जे विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, यामधले मोस्ट इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत, सिटिंग असतील, पझल असेल, इनपुट आउटपुट असेल, हा पार्ट मी त्याच्यामध्ये कव्हर करेल. सोबत आपल्याला क्रिटिकल रिझनिंग बघा, हे सेशन घेत असतानाच मी 4 टॉपिक हे कोर्स ऑफ ऍक्शन, त्यानंतर कॉजेस अँड इफेक्ट, स्टेटमेंट अझम्पशन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट. आपलं सेशन रिझनिंगचं स्टार्ट होत असताना अर्धा तास एका टॉपिकची कन्सेप्ट आणि त्याचे 5-10 क्वेश्चन ते होईल. म्हणजे तुम्हाला नवीन विद्यार्थी यापैकी काही असतील तर क्रिटिकल रिझनिंगची भीती वाटणार नाही. 4ही टॉपिकची कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल आणि उरलेल्या वेळामध्ये ज्या 1.5 तासाच्या 1 तासामध्ये आपण सिटिंग, पझल, इनपुट आउटपुट आणि बाकीच्या मिसलेनियस टाईप या सगळ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार. फक्त तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे मी या युट्यूबमध्ये जो पार्ट जो तुम्ही प्री क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला येतो हे कन्सिडर करतोय, तो म्हणजे आपला कोडिंग, डिकोडिंग, सिलॉग, इनइक्वॅलिटी, डिस्टन्स डिरेक्शन, ब्लड रिलेशन, रँकिंग अरेंजमेंट सारखा पार्ट. हा जर मेन्सला 3 ते 4 मार्कला विचारला जाणार असेल, जो की मोस्ट एक्सपेक्टेडली मागच्या पॅटर्नमध्ये जसा विचारला होता तसाच याही वर्षी पॉसिबल आहे, तर त्या पद्धतीनं जर येणार असतील तर याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस जी मी स्ट्रॅटर्जी सेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ती तुम्ही केली पाहिजे, जेणेकरून मला मेमरी बेस्डचे क्वेश्चन्स प्लस तुम्हाला हा क्रिटिकलची भीती तुमच्या मनातून निघून जावी. या पद्धतीनं हा पार्ट युट्यूबच्या 5 दिवसामध्ये घेण्यात येईल. लक्षात घ्या, 5 दिवस हा टाइम खूप कमी आहे, त्यामुळे 6 ते 11 रात्रीपर्यंत लेक्चर चालणार आहे. त्यामुळे भेटणारा टाइम हा कमी जरी असला तरी आमच्या साईडने आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यातून फायदा व्हावा आणि जास्त मार्क भेटावे. पण सोबत हे विसरायचं नाहीये की टीम संकल्पमध्ये आपल्याला अमित सर आहेत क्वांटसाठी, शंकर सर रिझनिंगसाठी आहेत आणि आतिश सर जनरल अवेअरनेससाठी आहेत. तर त्यांचेही युट्यूब लेक्चर्स आपल्याला बिलकुल याच दिवसांमध्ये 5-6 दिवसांमध्ये भेटणार आहे, तेही आपल्याला अटेंड करायचे आहेत. त्यामुळे आपल्याला ज्या फॅकल्टीकडून जो
पॉझिटिव्ह वाला पार्ट घेता येईल त्या पद्धतीनं, कारण की प्रत्येक जण याच्यातला कधीही म्हणणार नाही की माझ्या एकट्यामुळेच तुम्हाला कुठलं तरी फक्त क्वांट भेटलं, रिझनिंग भेटलं, इंग्लिश भेटलं किंवा जीए भेटलं. तर ह्या केसमध्ये आपण प्रत्येकाकडून काही पॉझिटिव्ह जर भेटत असतील या पुढच्या 7-8 दिवसात, 5-6 दिवसात, तर ते घेऊन आपला 1 मार्क कसा वाढेल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि या सगळ्या सेशन्सला आपण सांगितलेल्या शेड्यूल प्रमाणे आपण अटेंड केलं पाहिजे. जो आपला शेड्यूल सांगितल्याप्रमाणे 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर मध्ये असेल, ज्यामध्ये हे युट्यूबचे फ्री लेक्चर्स असतील 6 ते 8, शरद सर रिझनिंग 8 ते 9:30 आणि क्षितिज भालेराव सर 9:30 ते 11 या टाइम मध्ये आपल्याला इंग्लिशचा पाठ घेतील. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या द लॉजिकल इंग्लिश कॉन्ट या युट्यूब सिरीजला उद्यापासून अटेंड करायचं आहे आणि आपल्या मेन्सच्या तयारीला अजून जोमाने लागायचं आहे. धन्यवाद.